नमो बुद्धाय. जय भीम विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांकरिता शासकीय वसतिगृहाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। तरी सर्व नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना माननीय सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे तसेच माननीय गजानन नरवाडे समाज कल्याण अधिकारी यांच्या वतीने मी आज आवाहन करू इच्छिते की सदरील वसतिगृहाची प्रक्रिया ही सुरू झालेली असून येत्या 7वी प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता दिनांक 7 जुलै 2026 ही अंतिम तारीख असणार आहे। तसेच येत्या 11वी ते बिगर व्यावसायिक व व्यावसायिक करिता शैक्षणिक वर्षासाठी दिनांक 31 जुलै 2026 ही शेवटची दिनांक असणार आहे। तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी वसतिगृहाला अर्ज करण्याकरिता आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 16 वसतिगृह कार्यरत असून डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही ती सविस्तर माहिती आपल्याला देणार आहोत। तर त्या अनुषंगाने आपण आपल्या तालुक्याच्या ठिकाणी प्रवेशित असाल तर वसतिगृहाची माहिती घेऊन आपल्याला वसतिगृहाला अर्ज करायचा आहे। आणि सदरील वसतिगृहाला अर्ज करण्यासाठीचे अटी व निकष यानंतर आम्ही व्हिडिओच्या नंतर आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहोत, ते आपण पाहावयाचे आहेत। आणि त्याचबरोबर सदरील वसतिगृहामध्ये आपल्याला शैक्षणिक साहित्य असेल, निर्वाह असेल, भोजन असेल, वायफाय असेल, ह्या सगळ्या गोष्टींची सुविधा मोफतरित्या मिळत असते त्या ठिकाणी। आणि ह्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये गुणवत्तेनुसार जर नंबर लागला नाही तर अशा विद्यार्थ्यांना स्वाधार योजना दिली जाते। परंतु सगळ्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहाला अर्ज करणं बंधनकारक आहे। तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत ज्यांना लाभ घ्यावायचा आहे त्यांनी देखील वसतिगृह योजनेस अर्ज करायचा आहे। आणि जोपर्यंत आपण वसतिगृहाला अर्ज करणार नाही तोपर्यंत स्वाधार योजना आपल्याला देय राहणार नाही। परंतु ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी स्वाधार योजनेचा लाभ घेतलाय आणि यावर्षी जर ते रिन्युअल मध्ये असतील तर अशा विद्यार्थ्यांनी वसतिगृहाला अर्ज करायचा नाहीये। जे विद्यार्थी नव्याने स्वाधार योजनेला अर्ज करणार आहेत तर त्यांनी आधी वसतिगृहाला अर्ज करून वसतिगृहामध्ये जर गुणवत्तेनुसार आपला नंबर लागला नाही तर आपल्याला स्वाधार योजना दिली जाणार आहे। तर सर्व विद्यार्थ्यांना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की सदरील वसतिगृहाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे। तरी वेळ न वाया घालवता सर्व विद्यार्थ्यांनी आजच खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या वेबसाईटवरती जाऊन तत्काळ अर्ज करायचे आहेत। आणि त्याची शेवटची दिनांक असणार आहे 31 जुलै 2026 आणि येत्या 7वीच्या विद्यार्थ्यांकरिता शेवटची मुदत असणार आहे 7 जुलै 2026। तर सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा विनंती करते की आपण लवकरात लवकर वसतिगृहाला अर्ज करावा आणि वसतिगृह प्रवेश प्रक्रियेस सहकार्य करावे। धन्यवाद।